यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान झाले। येरणगाव येथील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आलाय। सकाळपासून वाहतुकीसाठी रस्ता देखील बंद करण्यात आलाय। घाटंजी पारवा ते आदिलाबाद जोडणारा मार्ग आता पाण्यात आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचं चित्र आहे। दरम्यान पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती आमदार राजू तोडसाम यांनी दिली। या संदर्भात आमचे प्रतिनिधी खरतर संजय राठोड यांनी आमदार राजू तोडसाम यांच्यासोबत बातचीत केली। यवतमाळच्या अनेक तालुक्यामध्ये काल रात्रीपासून पावसाची सततधार सुरू आहे। अशात मोठ्या प्रमाणात घाटंजी तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक घरामध्ये पाणीसुद्धा गेलेलं आहे। या संदर्भात बोलण्याकरता घाटंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत राजूभाऊ तोडसाम भाऊ, एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अशात घरातसुद्धा पाणी घुसलेलं आहे। घरात बसता येत नाही ही परिस्थिती लोकांची झाली आहे। काय बोलणार भाऊ? मागील 15-20 दिवसामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलं, टोपणं केलेलं आहे आणि बहुतांश 15 दिवसाच्यामध्ये पहिल्यांदाच पाऊस आला। परंतु 2 दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे बहुतांश गावांमध्ये पाणी शिरकाव झाला असेल। तर त्याची पूर्ण पाहणी करून आज आमची तशी बैठकच आहे जिल्हा नियोजन समितीची। त्या बैठकीमध्ये सुद्धा सन्मान्य कलेक्टर आणि पालकमंत्री मोदयांना ते कानावर टाकतो आणि जनतेला किंवा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची सुविधा निर्माण करून देतो। एकीकडे पाहिलं तर आदिलाबाद आणि घाटंजीचा संपर्क तुटलेला आहे। नाल्याला पूर आलेला आहे। अशा संदर्भात प्रवास करता येत नाही। काय असं दक्षता पाळण्यासाठी नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना मी हे आवाहन करतो की जोपर्यंत नदी नाल्याला पूर पाणी आहे तोपर्यंत त्या मार्गाने न जाता दुसराही मार्ग, पांढरकवडा मार्ग आपल्या आदिलाबादला जाता येते, त्याची जनतेने दक्षता घ्यावी ही विनंती करतो। नक्की एकंदर पाहिलं तर शेतकऱ्यांचं नुकसान जरी झालं असेल, नागरिकांचं नुकसान जरी झालं असेल, त्याची पाहणी करून त्यांना दिलासा देण्याचं काम जे आहे माझ्याकडून करण्यात येईल असं आश्वासनसुद्धा या ठिकाणी जे आहेत आमदार राजू तोडसाम यांनी दिलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।